लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत। आता बघा काही काही जिल्ह्यानुसार पैसे यायला सुरुवात झाली आहे तिसऱ्या टप्प्यासाठी। तर तुम्हाला आतापर्यंत 3000 आलेत का तिसऱ्या टप्प्याचे आणि 1500 आलेत का? लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। प्रत्येक ताईंनी प्रश्न विचारायचा आहे मला, त्यांचं नाव गाव, फॉर्म कधी भरला होता, सबमिट केला कधी, अप्रूव्ह कधी झालाय, प्रत्येक ताईच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहेत। आणि लक्षात घ्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ताईंचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे। फक्त जिल्ह्यानुसार काही काही ताईंना पैसे आले असणार आहेत। तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का? लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं आहे, सांगायचं पण आहे। चला पुढचं आपण या ठिकाणी प्रश्न उत्तर बघूया। काही काही ताईंना प्रॉब्लेम झाले असतील, काही अडचणी आल्या असतील, त्या प्रत्येक ताईला आपण मदत करत आहोत। तर प्रत्येक ताईचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत। चला सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी ताईचा आहे ते बघूया। 11 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 25 ऑगस्टला अप्रूव्ह झाला तरी पैसे आले नाहीत। ताई काही काळजी करू नका, तुम्ही एक शेवटच्या दिवशी फॉर्म तुमचा अप्रूव्हल आलाय। 24 तारखेपर्यंत या ठिकाणी लिस्ट दुसऱ्या टप्प्याची झाली होती। तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात पैसे आले असतील किंवा ती चांगलीच गोष्ट आहे, तर नसतील आले तर एक लक्षात घ्या 14 सप्टेंबर पर्यंत थांबा तुम्ही। 14 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येऊन जाणार आहे, 100% येऊन जाणार आहेत। पैसे यायला सुरू झालाय, तिसरा टप्पा सुरू झालाय। काही काही ताईंना पैसे आलेत, तुम्हाला पैसे आलेत का? एकदा परत विचारतोय, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। भरपूर सारे ताई लाईव्ह आलेले आहेत, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय पैसे आलेत का नाही। आले असतील तर कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलतात, कारण जिल्ह्यानुसार पैसे यायला सुरुवात झाली। बऱ्याच जिल्ह्यांच्या ताईंना पैसे आले नाहीत, पण काही काही जिल्ह्यातल्या ताईंना पैसे आले आहेत। तर लवकर लवकर सांगायचे तिसऱ्या टप्प्यात कोणत्या ताईला पैसे आले असतील तर। चला पुढचा प्रश्न। सर मी 30 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 2 सप्टेंबरला मंजूर झाला होता, पैसे आले नाहीत। बघा 2 सप्टेंबरला म्हणजे तुम्ही जस्ट आता तुमचा फॉर्म मंजूर झालाय, म्हणजे तुम्हाला आता पैसे तिसऱ्या टप्प्यात येऊन जातील। तर कधी लक्षात ठेवा 14 सप्टेंबर पर्यंत वाट बघायचे, पैसे 100% येऊन जातील। चला पुढचा प्रश्न। सर मला पैसे आले, तुमचे धन्यवाद आणि मुख्यमंत्री साहेबांचे आभार। बघा ताईंना पैसे आलेत, कमेंट बॉक्स मध्ये बघा ताईंचं नाव पण या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी माझी कमेंट नाहीये, गोरख कांबळे काहीतरी असं ताईंच्या मिस्टरांचं भावांचं कुणाच तरी नाव असेल, त्यांच्यानुसार ते अकाउंट आहे। ताईंना पैसे आलेत, तुम्ही पण आता फक्त या ताई कुठल्या आहेत कृपया करून ह्या ज्या ताई आहेत कांबळे ताई आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं जिल्हा कोणता आहे, कारण जिल्ह्यानुसार पैसे यायला सुरू झालेले आहे। तर लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि ज्या ताईंना पैसे येत नाहीयेत त्यांनी काहीतरी चुका झाल्यात का ते आपण चेक करायच्यात, मी तुम्हाला दाखवणार आहे। फॉर्म मध्ये तुमचं अप्रूव्ड झालंय, डीबीटी कंप्लीट झालंय, तरी पण काही प्रॉब्लेम असेल, काही डॉक्युमेंट जोडताना काही चूक झाली आहे का ती पण चेक करावं लागणार आहे। तुमच्या नावामध्ये काही चूक झाली का ते चेक करावं लागणार आहे। किंवा तुम्ही दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये बसला नसताल तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या गावाच्या याद्या, जिल्ह्याच्या याद्या पुढे ढकलल्या नसतील अजून, काळजी करू नका। एक 9 ते 10 सप्टेंबर पर्यंत सगळ्या याद्या त्या मंजूर होणार आहेत। त्याच्यामुळे 10 सप्टेंबर नंतर एक 11 सप्टेंबर पासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। तर एकदम चांगली गोष्ट आहे, सगळ्याला पैसे भेटणार आहेत। गणेशोत्सवापूर्वी म्हणजे आपला गणपती जो सण आहे 10 दिवसाच्या, त्या 10 दिवसाच्या सणाच्या आत सगळ्यांना गुड न्यूज भेटणार आहेत, सगळ्यांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। 1500 रुपयाचा हप्ता असेल, मला एक कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला 3000चा हप्ता भेटलाय का, पहिल्या टप्प्यात भेटलाय का? लवकर लवकर एक मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लवकर लवकर एक मला बघायचंय कोणत्या कोणत्या ताई, भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, कृपया करून मला एक कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे आलेत का? पहिल्या टप्प्यात पैसे आले असतील तर कोणत्या तारखेला आलते ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण 1 महिन्याच्या गॅप नंतर, 1 महिन्याच्या नंतर त्याचे तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत। त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव, कधी फॉर्म भरला होता ते सांगायच्या ऐवजी तुम्हाला पैसे कधी भेटले होते ते सांगायचे, आणि तुम्ही जिल्हा कोणता ते पण सांगा, म्हणजे चांगली सोयीस्कर होईल की आपण बघायचं जिल्ह्यानुसार याद्या पुढे चालल्या। त्याच्यामुळे जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे। ज्या ताईंना पहिल्या टप्प्यात भेटले त्यांनी सांगा लवकर लवकर, आणि ज्या ताईंना दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय आणि दुसऱ्या टप्प्यात त्यांना पैसे पण आले आहेत
तर त्या ताईंनी पैसे कधी आले तिची तारीख सांगायचे, तुमचा जिल्हा सांगायचंय, तुमचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्या ताईंना तिसऱ्या टप्प्यात पैसे आलेत म्हणजे एक 5 सप्टेंबर नंतर पैसे सुरू झालेले आहेत, त्या ताईंनी पण त्यांचं नाव, जिल्हा सांगायचंय आणि कधी पैसे आले तिसऱ्या टप्प्यामध्ये ते पण सांगायचं आहे. लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या ताई आहेत त्यांना 1,500 रुपयाचा हप्ता कधी भेटणार आहे तुम्ही तारीख सांगा, त्याच्यानुसार तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. एक वेळ पैसे येत नाही तर 30 वेळा पैसे येत असतील तर सरकारची यंत्रणा काय करत आहे? आमचे पैसे एक वेळा आले नाहीत. 11 ऑगस्टला अप्रुव्हल मेसेज आलाय पण पैसे आले नाहीत. नांदेड जिल्ह्यामधून ताई बोलतायत. बघा ताईंनी काय विचारलंय की बाबा आमचे एकाच वेळेस पैसे आले नाहीत आणि ज्यांनी काही फ्रॉड केलाय, काही चुकीच्या फॉर्म भरलेले आहेत किंवा चुकीच्या गोष्टी भरून त्यांना पैसे आले, त्या लोकांना पैसे भेटले. 30 वेळा फॉर्म भरले एका माणसाने, त्याच्या अकाउंटला पैसे आले आणि आम्ही गरीब असून आम्हाला गरज आहे पैशाची, आम्हाला एका वेळेस पण पैसे आले नाहीत. अशा कुणी ताई आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना अजून एकदा पण पैसे आले नाहीत. लाडक्या ताईंनो, एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पटपट तुम्हाला एकदा पण पैसे आलेत का नाही. जर पैसे आले नसतील तर काळजी करू नका. आपण सगळ्या गोष्टी, सगळे प्रश्न उत्तर घेत आहोत, सगळ्या अडचणी तुमच्या दूर करणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका. 14 सप्टेंबर पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. टेन्शन घेऊ नका, शक्यतो तुम्हाला येऊन जाणार आहे. 14 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. 17 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. बँक अकाउंट महाराष्ट्राचे दिले आहे पण बँक सीडिंग पोस्टाचा आहे, पैसे भेटेल का? यस, तुम्ही सीडिंग ज्याच्या अकाउंटला असेल त्या अकाउंटवर तुमच्या पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही शेवटच्या क्षणाला तुम्हाला अप्रूव्हल आले म्हणजे शेवटच्या दिवशी अप्रूव्हल आले म्हणजे तुम्ही तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहात. एक चेक करायचे अकाउंटला पैसे आले पण असतील, कारण पैसे यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकतात. पैसे यायला सुरुवात झाली आहे, तुम्हाला पैसे आलेत का एकदा चेक करा. किंवा नसतील आले 14 सप्टेंबर पर्यंत थांबायचे. 100% तुम्हाला सगळ्याला पैसे येऊन जातील. चला पुढच्या ताईंचा प्रश्न बघूया. काय म्हणतात ताई? 16 ऑगस्टला ऑनलाईन फॉर्म भरला होता, 22 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, 30 तारखेला आधार कार्ड लिंक केले. बघा जरा थोडं ताई लेट झालात. 30 तारखेला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं आहे. ह्या टप्प्यामध्ये बसलं नाही तर पुणे ठाणे तर यस, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत कारण थोडं डीबीटी उशिरा झाले. तर तुमचं लक्षात घ्या, या टप्प्यामध्ये 100% तुम्हाला पैसे भेटून जातील, काही काळजी करू नका. अप्रुव्हलचा मेसेज आला म्हणजे पैसे येऊन जातील. सर अजून 1 रुपया पण आला नाही, पैसे आल्या कमेंट करू. दिवसातून 4 वेळा बँक अकाउंट चेक करत आहे. खूप खूप धन्यवाद ताईचे, खूप खूप आभार. बघा लक्षात घ्या, पैसे भेटत नाहीत त्या ताईंना खरं विचारायचं. ज्या ताईंना एक वेळ पैसे भेटले तेवढा आनंद नाहीये, पण ज्या ताईंना पैसे भेटले नाहीत त्या ताईंना एवढी उत्सुकता लागली की मला कधी ते 3,000 रुपये भेटतील. कारण की गावामध्ये सगळीकडं हिला पैसे भेटले, तिला पैसे भेटले, हिला पैसे भेटले, तिला पैसे भेटले. माझा फॉर्म त्यांच्या अगोदर भरला होता तरी पैसे आले नाहीत. हिचं कस काय पैसे आले, मला कस काय नाही आले. सगळ्या ताईंचा एकच प्रश्न झालाय. एक वेळ ज्या ताईला पैसे आलेत तिला तेवढा आनंद झाला नसेल त्या ताईला, पण जिला आले नाहीत पैसे ताईला तिला एवढं दुःख झालंय म्हणून काय सांगावं की फार अवघड गोष्ट झाली. ताई असं बघा एकदम छान स्वरूपात ताई यस चेक करत राहा. आपल्याला निराशा बाळगायची नाहीये, नकारात्मक विचार करायचा नाहीये, सकारात्मक राहा. बघा माझ्याकडे तुम्ही बघा, प्रत्येक वेळेस तुम्हाला आनंदी चेहरा असलेला दिसेल. कारण काय होतं माहितीये का, जर आपण नकारात्मक विचार केला तर देव आपल्याला नकारात्मकच करून टाकतो. त्याच्यामुळे सकारात्मक विचार करायचा आहे. 14 तारखेपर्यंत 100% पैसे येणार म्हणजे येणार. नाहीच आले सरकारकडून तर काय चुका झाल्या तुमच्या फॉर्म मध्ये भरता वेळेस सगळ्या बघणार आहे. आणि लक्षात घ्या ताईंनो, लवकर
तुम्हाला या दादाच्या या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय, कारण की भरपूर साऱ्या योजनाबद्दल मी माहिती सांगत आहे। बघा अशा स्वरूपात तुम्हाला मशीन, बघा जे शिलाई मशीनची योजना आहे 15,000 रुपये भेटणार आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी चांगली योजना आहे। त्याच्यामध्ये सेम लाडक्या बहिणीला तुम्ही फॉर्म भरला ना, सेम तुम्ही फॉर्म तिथं पण भरा, 15,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत। तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला त्या ठिकाणी शिलाई मशीन येतच नाही चालवायला, काही काळजी करू नका, ते ट्रेनिंग पण तुम्हाला देणार आहेत फ्रीमध्ये 4-5 दिवसाचं ट्रेनिंग भेटेल, नंतर 15,000 पण तुमच्या अकाउंटला येऊन जातील। एकदम छान स्वरूपाची गोष्ट आहे, ती पण तुमचे व्हिडिओ मी त्याच्यावर बनवत आहे, पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा। फॉर्म कसा भरायचा पण चुका करू नका, कारण लाडक्या बहिणीच्या वेळेस बऱ्याच ताईंनी बऱ्याच चुका केल्यात फॉर्म भरायच्या वेळेस, त्याच्यामुळे पैसे येत नाहीत बऱ्याच ताईला। तर अशा चुका, ज्या योजना तुम्ही फॉर्म भरताल त्याच्यामध्ये जरा काळजीपूर्वक बघा, आणि हे आपलं जे व्हिडिओ मी टाकत आहे त्याच्यामध्ये एकदम सविस्तर माहिती मी टाकत असतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या या लाडक्या दादाच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यांनी लाईक करायचा आहे व्हिडिओला। चला पुढचा प्रश्न बघूया। सर मी मराठवाड्यात राहतो, कन्नड छत्रपती संभाजीनगरला, सर सर्वे तुम्हाला पेशाबद्दल बोलतात, पण तुम्ही एवढे मेहनत घेता, आमच्यासाठी खूप खूप छान काम करतात सर, तुम्ही आम्हाला पैसे आले तर फक्त 1,500 रुपये आले नाही ते पण येऊन जातील। ओके सर तुमच्या आशीर्वादाने मी रोज व्हिडिओ बघतो सर तुमचे, आणि तुम्हाला लाईक पण फॉलो पण करतो सर, टेक केअर। खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही दररोज आपले व्हिडिओ बघतात। यस बघा मेहनत करायची गोष्ट आहे, बघा तुमच्यासाठी मी मेहनत करतोय, ठीक आहे तुमच्यासाठी करतोय, पण एक गोष्ट घ्या, ताई काय म्हणतायत मला 1,500 अजून भेटले नाहीत, 3,000 भेटले नाहीत, भेटतील परमेश्वराच्या कृपेने ते पण भेटतील, पण सगळ्यालाच भेटावा हे त्यांची पण अपेक्षा आहे। आशावादी राहा, निराशावादी राहू नका, कारण आयुष्यामध्ये फक्त ही एकच योजना नाहीये तुम्हाला मी लखपती करून सोडणार आहे, काळजी करू नका। भरपूर साऱ्या योजना येणार आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामुळे काळजी करू नका। लाडक्या बहिणीचे पैसे तर येणार आहेत आपल्याला, कारण प्रत्येक ताईला जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत आपण सगळेजण व्हिडिओ तयार करणार आहेत, व्हिडिओ तुमच्या व्हिडिओनुसार तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, पण याच योजनेबरोबर अजून भरपूर साऱ्या योजना येणार आहेत, त्या सगळ्या योजनांचा मी फायदा तुम्हाला करून देणार आहे। चला काही काळजी करू नका, एकदम तुमच्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। मला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले, बघा काही त्यांना पैसे आले पण आहेत, जरा तुम्ही पण जरा एकदा, मला माहित नाही आता या ताई कोणत्या जिल्ह्याच्या आहेत, ते जरा जिल्हा चेक करा, सर्व बहिणींना मिळावेत हीच अपेक्षा। एसटीच्या अर्ध्या तिकीट, यस काय म्हणलं, एसटीच्या अर्ध्या तिकीट प्रमाणे सरसकट सर्वांना योजनेचा लाभ मिळावा ही माझी अपेक्षा। राजश्री वावदाने ताईंनी खूप सुंदर कमेंट केली आहे, बघा अशा स्वरूपाच्या कमेंट्स करा की बाबा जेणेकरून सर्व ताईंना फायदा होईल। ताई काय म्हणतात, एसटीला बघा जसं महिलांना अर्ध तिकीट करून टाकलंय, त्या स्वरूपात सरसकट अर्ध तिकीट करून टाकले महिलांना, त्या स्वरूपात लाडक्या बहीण योजनेला सरसकट पैसे देऊन टाका, सरसकट। वयाची अट नको ना, काहीच नको, 18 वर्षापासून ते डायरेक्ट एकदम म्हातारपणापर्यंत आजीबाईला पण आपल्याला डायरेक्ट ती योजना लागू व्हायला पाहिजे। लाडकी आजीबाई योजना बघा। अजून एक छोटा तुम्हाला प्रश्न आहे माझ्यातर्फे, या लाडक्या दादातर्फे एक प्रश्न आहे, मला असं वाटतंय तुम्हाला वाटतंय का, कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बघा आतापर्यंत किती वयाच्या 65 वयापर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी पैसे भेटत आहेत, बरोबर। जर अशी योजना आपण जर सरकारकडे मागणी केली की आम्हाला लाडकी आजीबाई योजना आणायची, लाडकी आजीबाई तिचं वय किती असणार आहे, 65च्या पुढच्या, म्हणजे 65 पर्यंत लाडकी बहीण योजना, आणि 65 पेक्षा जास्त जी असेल आजीबाई, तर त्या आजीबाईला डायरेक्ट काय व्हायला पाहिजे, या योजनेचा फायदा व्हावा। लाडकी आजीबाई योजना कुणाला याव्या, बघा घरामध्ये आपल्या कोणीतरी आजीबाई असते जिचं वय 65 वयापेक्षा जास्त आहे, तर त्या आजीबाईला पण या योजनेचा फायदा भेटावा, कारण मतदान करते आजी आपली, बरोबर, मतदान तर करते, मग मतदान करते म्हणजे पैसे तर भेटायलाच पाहिजेत। तर सरकारकडे जर आपण हा मुद्दा मांडला, ह्या मागणी जर केली, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला,
तर नक्कीच सरकारचं लक्ष याकडे वळणार आहे आणि प्रत्येक आजीबाईला या ठिकाणी 1,500 रुपयाचा किंवा 2,000 रुपयाचा हप्ता भेटावा. माझं तर असं ईश्वर चरणी प्रार्थना आहे की डायरेक्ट 2,000 त्या आजीबाईला भेटावेत. तिचा सगळा खर्च, गोळ्या बिस्किटाचा खर्च, तिच्या जेवणा खावण्याचा खर्च किंवा सगळा तिचा वृद्धत्व त्याच्यामध्ये जावा. निराधार योजना असतील, वृद्धत्व योजना असेल, काही असं जुन्या त्यांच्या काही योजना चालू असतील, त्या योजनेबरोबर ह्या लाडक्या आजीबाईचा योजनेचा पण त्यांना फायदा भेटावा. कमीत कमी ही अजून एक योजना सरकारने चालू करावी असं माझं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. अशी योजना चालू व्हावी का? लाडकी बहीण योजना चालूच आहे, पण त्याचबरोबर लाडकी आजीबाई पण योजना चालू व्हावी. कुणाकुणाला वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आपल्या बरोबर आपल्या घरातल्या अजून कोणी हे असतील, आजी असतील, त्यांच्यासाठी ही अशी योजना यायला पाहिजे. सरकारने याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. कारण की वयाची 8-65 नको, सरसकट. बघा जसं या ताईंनी सांगितले की सरसकट द्यायला पाहिजे, त्या स्वरूपात मी पण म्हणतोय 18 वर्षापासून पुढच्या सगळ्या ताईंना, सगळ्या महिलांना या ठिकाणी सरसकट पैसे भेटावं. सरसकट, काही कंडिशन नाही, काय रूल नाही, काय अट नाही, डायरेक्ट सरसकट पैसे. एक लाडक्या भावातर्फे लाडक्या बहिणीला, लाडक्या आजीला, सगळ्याला सरसकट पैसे देऊन टाकावेत. माझी पण अशी एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करून टाकायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या ताईचा काय प्रश्न आहे बघूया. दादा मला 17 ऑगस्टला पैसे आले आहे. मी तुमची खूप आभारी आहे दादा. तुम्ही जे बोलले करून दाखवले, खूप खूप आनंद झाला. धन्यवाद दादा. बघा ताईंनो, तुमच्यासाठीच मी गोष्टी करतोय. ताईंना पैसे भेटले, मी जे बोललो, ताई म्हणतात बघा खूप जुने 1.5-2 महिन्यापासून मी व्हिडिओ बनवतोय, प्रत्येक ताईला मार्गदर्शन करतो. हळूहळू म्हणजे काय म्हणतात माहित नाही मला, एक छोटा खारीचा वाटा मी तुमच्यासाठी उचलत आहे. तर त्या छोट्या मदतीमुळे बघा ताईंना काही बऱ्याच ताईंना मदत झाली. बऱ्याच ताईंना डीबीटी काय माहित नव्हतं, ते डीबीटी करून घेत नव्हते म्हणून पैसे आले नव्हते. तर बऱ्याच ताईंना डीबीटी कंप्लीट करायला सांगितलं. काही आधार कार्डला पेंडिंग येत असेल ते करून घेतले. आपण सगळ्या गोष्टी जनजागृती केली. तुमच्या ताईंना समजून सांगितलं मराठी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये की असं असं करा म्हणजे तुम्हाला असं असं भेटतील. तर पहिल्या टप्प्यात भेटले, दुसऱ्या टप्प्यात भेटले आणि तिसऱ्या टप्प्यात पण 100% भेटणार म्हणजे भेटणार. या दादासाठी बघा, मी दादा तुमचा खंबीर आहे. जोपर्यंत तुम्हाला पैसे भेटत नाहीत 100% तुम्हाला तुमच्या सोबत असणार आहे. प्रत्येक ताईची अडचण आपण या ठिकाणी सोडवणार आहे. पुढचा ताईचा प्रश्न आहे. ताई काय म्हणतात, दादा मी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता, फॉर्म अप्रूव्ह झाला आणि 29 ऑगस्टला मला 3,000 आले. आय एम हॅप्पी. बघा खूप खूप धन्यवाद ताई, तुम्हाला अभिनंदन. तुमचा 3,000 आले आहेत. खूप भारी सांगता तुम्ही. यस, थँक्यू व्हेरी मच ताई. यस, चला पुढचा प्रश्न. 22 ऑगस्ट को फॉर्म भरला आहे, अजून मेसेज नाही आला, आधार कार्ड लिंक झालं आहे. ओके, 22 ऑगस्टला फॉर्म भरलाय, काळजी करू नका ताई. 22 ऑगस्टला फॉर्म भरलाय, मेसेज जरी नाही आला मोबाईलला तरी तुम्ही जिथं फॉर्म भरलाय त्या फॉर्मच्या तिथं जाऊन स्टेटस चेक करा. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, गुगलवर जा, लाडकी बहीण योजना नाव टाका फक्त सोप्या भाषेमध्ये आणि तिथं जाऊन तुम्हाला गव्हर्नमेंटची वेबसाईट उघडेल. त्या लाडक्या बहिणीची तिथं लॉग इन करा, मोबाईल नंबर तुमचा टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका. त्या ठिकाणी एक पेज उघडेल. त्या पेजमध्ये यापूर्वी केलेले अर्ज असं एक बटन दिसतं बघा, यापूर्वी केलेले अर्ज. त्या बटनावर क्लिक केला, तुम्ही जेवढे जेवढे फॉर्म भरले होते ते सगळे फॉर्म येतील. ज्या तुम्ही 22 तारखेला फॉर्म भरलाय त्याचं पेंडिंग स्टेटस दिसतंय का, रिव्ह्यू दिसतंय का, रिजेक्ट दिसतंय का, काय दिसतंय एकदा चेक करा. तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आला नाही म्हणजे तुमचं एक तर पेंडिंग असेल, रिव्ह्यू मध्ये असेल किंवा रिजेक्ट झाला असेल. जर पेंडिंग असेल, रिव्ह्यू असेल, काळजी करू नका, पैसे तुम्हाला येऊन जातील, अप्रूव्ड होऊन जाईल. पण जर रिजेक्ट आला असेल तर लवकरात लवकर रिसबमिट करायचा आहे फॉर्म. फॉर्म रिसबमिट करणं म्हणजे फॉर्म परत भरायचा आहे तुम्हाला. लक्षात घ्या. चला, सही कहा दादा आपने, लोग ऐसे ही होते हैं. यस, बघा काही वाईट कमेंट करतात बघा लाडक्या ताईंनो. तुमच्या हा दादा तुमच्यासाठी बोलतोय. काही बघा, हे काही सपोर्ट करणारे पण असे लोक आहेत, काही वाईट कमेंट करणारे पण आहेत, काही वाईट पण कमेंट करतात की ठीक आहे, काही काळजी करायची नाही, प्रत्येक गोष्टीला सकारात्मक बघायचं. काही वाईट कमेंट आल्या तर मी सोडून देतो, काही काळजी करायची नाहीये. मी चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी मदत करतोय, तुमच्यासाठी मदत करत राहणार. काही लोक असतात वाईट कमेंट करतात,
ठीक आहे, निग्लेक्ट करायचं, सोडून द्यायचं, पुढे चालायचं. बघा, थँक्यू व्हेरी मच सपोर्ट केल्याबद्दल. तुम्हाला पण जर आवडत असतील व्हिडिओ, मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आवडत असतील तर नक्कीच तुम्ही पण सपोर्ट करत राहा. चला ओके, पुढचा प्रश्न. 8 ऑगस्टला फॉर्म भरला, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आणि 5 सप्टेंबरला डीबीटी झालं. मी सातारातून बोलते, माझी बँक सातारा डिस्ट्रिक्टची आहे, सेंट्रल बँक. ओके, साताऱ्यामध्ये. ओके ताई, काही काळजी करू नका, तुमचं आत्ताच तुम्हाला अप्रूव्हल आलंय. 3ऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील, काळजी नसावी. 100% पैसे येऊन जातील तुम्हाला. चला पुढचा प्रश्न. सर, तुम्ही खूप छान समजून सांगता, मला खूप मदत झाली. जसे मला पैसे आले तसे सगळ्यांना पैसे यावे, हीच आशा किंवा हीच काय म्हणलं, हीच दुआ. थँक्यू व्हेरी मच ताई. जसं तुम्हाला पैसे आले तसे सगळ्यांना पैसे यावेत, माझी पण हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. चला पुढचा प्रश्न. 6 जुलैला अप्रूव्हल आहे, पोस्टाचं सीडिंग आहे, तरी पण पैसे आले नाहीत. जिल्हा सांगली, तालुका जळगाव, नाव आकाताई पाटील. सगळं 6 जुलैला अप्रूव्ड आहे, पोस्ट सगळंच कम्प्लीट आहे त्याचं. काळजी करू नका ताई, या टप्प्यात तुम्हाला पैसे येऊन जातील, 100% येऊन जातील, काळजी नसावी. चला पुढचा प्रश्न. पहिल्या टप्प्यात सर मला 3000 आले, शिंदे सरकारचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यस ताईला पहिल्या टप्प्यात पैसे आलेत, म्हणजे 14 सप्टेंबरला तुम्हाला ताई 1500 रुपयाचा पण हप्ता सुरू होणार आहे. फक्त मला तारीख सांगा, तुम्ही पहिल्या टप्प्यात कधी पैसे आलते. 14 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पैसे कधी आलते, एकदा मला तारीख सांगायची आहे. पुढचा प्रश्न. थँक्स दादा फॉर युअर इन्फॉर्मेशन, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू व्हेरी मच, तुमचे पण धन्यवाद. चला, अप्रूव्ह आहे. फॉर्म भरायच्या अगोदरच्या दिवशी बँक सीडिंग केलं, म्हणजे 17 ऑगस्टला डीबीटी पूर्ण झाले, 18 तारखेला फॉर्म भरला, 23 ऑगस्टला अप्रूव्ह झाला. आता येणार आहेत की नाही पैसे, की अप्रूव्ह होऊन पुन्हा रिजेक्ट झाला असेल, एकाच फॉर्मचे भेटले तर भाग्यवान आहे. खूप खूप गरजा पूर्ण होतील. यस ताई, काळजी करू नका. तुम्हाला 30 ऑगस्ट म्हणजे जरा शेवटच्या थोडं टोकामध्ये तुम्ही जरा सापडलात. तुम्हाला बघा पूर्ण होणार आहे, तुम्हाला पैसे 3ऱ्या टप्प्यात भेटणार आहेत. 23 ऑगस्ट म्हणजे 23-24 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या लिस्ट कंप्लीट झाल्या होत्या. तुमचं त्या ठिकाणी नाव नसेल आले, काळजी करू नका. 3ऱ्या टप्प्यात तुम्हाला 100% पैसे येऊन जातील, किंवा आले पण असतील, एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता बघा, सरकारचा एक नवीन GR आलाय. काल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवताना थोडा वेळ कमी पडला म्हणून राहून गेला, पण आता लक्षात घ्या, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, फॉर्म ज्यांना ताईंना नवीन भरायचा आहे, अशा कोणी ताई आहेत का ज्यांना अजून पण फॉर्म भरला नाही? मला असं वाटतंय की अजून काही ताई बाकी आहेत. कुणी जर फॉर्म भरायचं राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता नवीन GR आलाय, तुम्हाला स्वतःला आता फॉर्म भरता येणार नाही, किंवा जरी तुम्हाला लक्षात घ्या, फॉर्म भरताना भरपूर सारे अप्रूव्ह करणारे लोक होते, जवळजवळ 11 लोक होते. आता प्रत्येकाचं नाव नाही सांगत, पण असे भरपूर सारे 11 लोक होते ते, की जे तुमचे फॉर्म अप्रूव्ह करायचे. पण आता सगळ्यांचे अधिकार काढून घेतलेत, सगळ्यांचे अधिकार काढून फक्त एकालाच अधिकार दिलेला आहे. आणि तो अधिकार बघा, ह्या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्ही सिलेक्ट ऑथराइज पर्सन मध्ये भरपूर सारे नावं येत होते. बघा, जर तुम्ही असं बघितलं, क्लस्टर CRP असेल, अंगणवाडी वर्कर असेल, ग्रामसेवक असेल, वॉर्ड ऑफिसर असेल, सेतू सेंटर असेल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, असे भरपूर सारे ऑप्शन पहिले येत होते फॉर्म भरायच्या वेळेस, फॉर्म तुम्हाला सबमिट करायच्या वेळेस. पण आता असे ऑप्शन येणार नाहीत. नवीन GR काढलाय, फक्त ते अधिकार कुणाला दिले आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अंगणवाडी या ठिकाणी योजनेअंतर्गत या ठिकाणी तुम्ही बघा, सेविका समूह वगैरे वगैरे असं दिलं आहे. आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही फक्त हा पॉइंट बघा. म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलंच आहे, हे जे ग्रामसेवक वगैरे होते, अंगणवाडी प्रवेशिका वगैरे, सेतू सुविधा केंद्र वगैरे, यांना कुणाला 11 जे लोक होते त्यांना आता कोणालाच ऍक्सेस नाही. फक्त अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृत देण्याचे आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. म्हणजे फक्त अंगणवाडी सेविका ज्या आहेत, अंगणवाडी सेविका यांनाच फक्त आता अधिकार आहेत तुमचे फॉर्म अप्रूव्ह करायचे, किंवा तिथं फॉर्म तुम्हाला सिलेक्ट करताना फक्त तेवढे एकच तुम्हाला नाव दिसणार आहे. कारण आता तुम्हाला बघितलं असेल बघा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. फक्त एकाच ताईकडे आता ऍक्सेस आलेले आहेत, ते ऍक्सेस आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका. जर तुमचा फॉर्म भरला असेल तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका ताईकडे जायचंय, त्यांना रिक्वेस्ट करायचे की विनंती करायची की बाबा आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला नसेल तर अप्रूव्ह करून द्या,
किंवा काय चेक असेल, काही प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्याकडून समजून घ्या आणि डबल फॉर्म भरा. तर अशा स्वरूपात हा नवीन GR आलेला आहे. तर ज्या ताईंनी अजून फॉर्म भरला नसेल त्या प्रत्येक ताईंना हा GR एकदा वाचून घ्या. वाटलं तर परत मी एकदा तुम्हाला सांगेल तो GR कसा चेक करायचा, वाचायचा. तर चला, अजून काही कमेंट्स आलेले आहेत त्या बघून घेऊया. एवढ्या मनीषा देवीदास ढोले 13 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 25 तारखेला अप्रूव्ह झालाय. ओके, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. ताई तुम्ही 25 ऑगस्टला अप्रूव्ह झाले म्हणजे तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येऊन जातील 14 सप्टेंबर पर्यंत. सर माझा आणि मम्मीचा फॉर्म 26 जुलैला भरला होता, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे आणि तरी अजून पैसे आले नाही, अजून कधी येतील सांगा. ओके ताई, तुमचं डीबीटी बहुतेक याच्या नंतर केलं असेल तुम्ही. काय झालं माहिती का, जर तुमचा अप्रुव्हलच्या अगोदर डीबीटी असतं तर डायरेक्ट पैसे येऊन गेलेत बऱ्याच ताईंना. पण जर त्यांचं डीबीटी कंप्लीट नसेल, तुम्ही जर डीबीटी नंतर केलं असेल तर तुम्हाला त्यावेळेस दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नसतील, कारण तुम्ही दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र होतात पण तुम्हाला त्यावेळेस पैसे आले नाहीत कारण की तुमचं डीबीटी अगोदर नव्हतं झालं. तर लक्षात घ्या, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 100% पैसे येऊन जातील ताई, काही काळजी करू नका. छान माहिती सांगता दादा तुम्ही, थँक्यू व्हेरी मच ताई. मी 2 जुलैला फॉर्म भरला होता, अजून पण इन रिव्ह्यू दिसतंय. तर आधार सेडिंग ऍक्टिव्ह पण आहे ताई. 2 जुलैला फॉर्म भरलाय तर अजून सेडिंग तुमचं झालं नाही, खूप काळजी करण्याचा हा प्रश्न आहे. बघा त्यांचं अजून रिव्ह्यू मध्ये दिसतंय ना, तुम्ही लवकरात लवकर एक काम करायचंय ताई. ह्या ज्या ताई आहेत कोण आहेत, किरण सरोडे ताई ज्या आहेत, त्यांनी एक काम करायचंय, व्हिडिओ बघत असतील तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचंय. फास्ट मध्ये मोबाईल मध्ये आता तुम्ही व्हिडिओ बघतायत, व्हिडिओ संपला की लगेच अंगणवाडी ताईचा जर नंबर असेल, मोबाईल नंबर, त्यांना फोन करा, त्यांना जाऊन भेटायचंय. आजच भेटायचंय, उद्या नाही, आजच भेटायचंय. असं नको की गणपतीची आरती चालू आहे सर उद्या जाते, नाही, आजच जायचंय, आताच फोन करायचा, लगेच ताईंना फोन करा. कारण 2 जुलै पासून फॉर्म तुमचा पेंडिंग आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. 2 जुलै म्हणजे जवळजवळ त्याच्यानंतर पहिला टप्पा संपलाय, दुसरा टप्पा संपलाय, तिसऱ्या टप्प्याची वेळ आली तरी तुमचा अजून फॉर्म अप्रूव्हच नाहीये. लवकरात लवकर जायचंय. इतक्या दिवस मी तुमचे लेक्चर घेतोय, इतके तुम्हाला ओरडू सांगतोय, कुठे तुम्ही होतात ताई? लक्ष द्या, लवकर लक्ष द्या. अप्रूव्हल नसेल झालं, लवकर अंगणवाडी ताईकडे, सेविकाकडे जायचंय. जर तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे तुमचा मोबाईल नंबर नसेल, कुणाचा शेजाऱ्याकडून नंबर घ्या, लवकरात लवकर जाऊन तिथे या आणि भेट दे त्यांना आणि सांगा माझा हे आधार कार्ड नंबर आहे, माझं नाव हे आहे, मी इथं फॉर्म भरला होता, या तारखेला भरला होता, हे माझा फॉर्म नंबर आहे, मला अजून अप्रूव्हल का नाही भेटलं, काय कारण आहेत, माझे काही चुका झाल्यात का, काही डॉक्युमेंट बाकी आहेत का, लवकर त्यांना विचारायचे. आणि लवकरात लवकर फॉर्म जर अप्रूव्हल त्यांनी दिलं नसेल, त्यांना अप्रूव्हल एक ते द्या म्हणायचं, किंवा फॉर्म रिजेक्ट जर झाला असेल तर डबल सबमिट करायचा आहे. फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर डबल जाऊन सबमिट करायचं आहे. लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी मी सांगत आहे, फक्त जे सांगितल्यात गोष्टी तेवढ्या लवकर करायच्या आहेत. काही अडचणी असतील तर लवकर विचारा. प्रत्येक ताईला आपण उत्तर देत आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर नाव, गाव, जिल्हा, कधी फॉर्म भरलाय, सबमिट कधी केलाय, अप्रूव्ह कधी झालाय, सगळं डीबीटी कधी झालंय, सगळं एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि दादाच्या व्हिडिओला लाईक करा. खूप छान आपण दररोज माहिती घेत आहोत. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. आज आपण इथेच थांबूया, उद्या भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.